बघा बुवांना लेखी स्वरूपात प्रश्नपत्र दिलेले आहे आणि बरीच वर्ष 3 वर्ष 4 वर्ष बुवांवरती माझा विषय आहे आणि या कलगीतुऱ्यात भल्या भल्या शाहिरांवरती हा 14 वर्ष माझा विषय आहे. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय बुवा. याच्या आधी बुवा तुम्हाला फक्त एकच टिप दिली होती की प्रश्न ज्या ग्रंथाआधारे दिलेला आहे त्या ग्रंथाआधारे उत्तर दिल्यास पटवून घेऊ. पण 2012 साली चालू केलेला हा वडिलांनी प्रश्न आज या माझ्या प्रश्नाचा कुठेतरी उलगडा झाला पाहिजे म्हणून साठी तुम्हाला एक वेगळी बाजू देतोय. त्या ठिकाणी सांगतोय की कोणताही राजा रावण रामदास स्वामी नारद मुनी सांगू नये बुवा. आणि याच्यापेक्षा एक विशेष टीप बुवा तुम्हाला देतो. तुम्ही म्हणता ना रोज बरेच शाहीर म्हणतात की तुमच्या प्रश्नाला बाजू नाही आज बाजू देतो कशी घासून बघा. माझ्या एका प्रश्नात बुवा जरी 6 प्रश्न असले माझ्या एका प्रश्नात जरी 6 प्रश्न असले तरी तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर ज्या ग्रंथामध्ये आहे ते एका ओळीतच भेटेल. बरोबर ना. 6 ठिकाणी शोधायची गरज नाही बुवा. ही तुम्हाला माझ्या प्रश्नाची आज दिले बाजू. लावा दम बघू तुमचा गुरु सगळं बरोबर आहेत ना. लावा दम बघू बुवा. माझ्या एका प्रश्नामध्ये जरी 6 प्रश्न असले तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका ओळीत भेटेल. ही तुम्हाला आज मी बुवा पहिल्यांदा माझ्या प्रश्नाची बाजू दिली. आणि प्रश्न करते आहेत कैलासवासी माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे आणि शाहीर सुशांत गराटे. आणि बुवांचा विषय कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचे नाव काय. बुवांनी सांगितलेलं आहे नारद मुनी सोडून उत्तर सांगावे. जे वरील प्रश्नाचे उत्तर आहे आता बुवांनी रिसेंट आहे ना या वर्षी बुवांनी बाजू दिली की जे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तेच ग्रंथाचं नाव आहे आणि पुराव्यासह सादर करावे. बुवा आज पुरावा नाही पण तुम्ही जर एका बापाचे शिवना तुम्ही जर एका बापाचे आणि सच्चा गुरुचे शिवना तर आज माझ्याकडे ठासून सांगतो बुवा ग्रंथ पुरावा नाही पण प्रश्नाचं उत्तर आहे संत साईबाबा. ग्रंथ पुरावा जेव्हा बुवा तुमची आणि माझी दुसरी वारी गावाला असेल किंवा मुंबई रंगमंचावरती लागली त्या दिवशी तुम्हाला नक्कीच ग्रंथ पुरावा दाखवीन. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे संत साईबाबा. जर तुम्ही पक्क्या गुरुचे चेले असाल तर हे उत्तर पटवून घ्याल. आणि या ठिकाणी प्रश्नाचा विषय रिक्षाने बसली टॅक्सीने बसली. भुवन काय म्हणाला तुझी नायरा अवकात नाही म्हणा. बघा विषय कसा देतो. विषय माझा हाय रे जुना लई वेळा तू लावलास सुना आता तुझ्यान नाही रे सुटायचा. जशाच तसं उत्तर जशाच तसं बुवा लक्ष द्या. लई वेळा बुवाला हा विषय पळा दिलाय आणि बुवाने लई वेळा हातूर मातूर उत्तर देऊन चुना लावलाय. म्हणून विषय माझा हाय रे जुना लई वेळा तू लावलास सुना आता तुझ्याने नाही रे सुटायचा. आता तुझ्याने नाही रे सुटायचा कारण तवा तू चड्डीत मुतायचा. हा राजेश बुवा रोज रोज असाच ताट बघा गराटे बुवा याच्यावर फलताच पेट. पहिल्याच बारीत असा सुसाट सुटल माझ्या पहिल्याच दणक्यान माझ्या एकाच दणक्यान राजेश बुवा तू आयुष्यात नव्हतं. विषय माझा हाय रे जुना लई वेळा तू लावलास सुना आता तुझ्यान नाही रे सुटायचा. कारण राजेश बुवाला शक्ती तुऱ्यात येऊन कलगी तुऱ्यात येऊन झाली 10 वर्ष आणि माझ्या प्रश्नाला झाली 14. याचं वय 30 आहे ना. बरोबर आहे की नाही. तेव्हा तू चट्टीत मुतायचा शेड्या म्हणून तुझ्यानं नाही रे सुटायचा. तुझ्यानं नाही रे सुटायचा. तुझ्यानं नाही रे सुटायचा. तेव्हा तू चट्टीत मुतायचा. तुझ्यानं नाही रे सुटायचा. तेव्हा तू चट्टीत मुतायचा. तुझ्यानं नाही रे सुटायचा.